आमसभेला आदरणीय देवराम लांडे साहेब असतील, बाळासाहेब सदाकर असेल, आम्ही सगळेजण उपस्थित राहिलो. आणि खरं तर या सगळ्या भावना ओळखून, आदिवासी बांधवांच्या भावना ओळखून खरं तर आम्ही 9 तारखेला जो आपला आदिवासी दिन असतो त्या दिवशी उपोषणाचा आपण निर्णय घेतला. त्या सगळ्या भावना ओळखून. याच्यात साहेब कुठलं राजकारण नाही, कुठला पक्ष नाही, काहीच नाही. परंतु आज आदिवासी बांधवांना जर वेळ येत असेल, मला असं वाटतं ही तालुक्यावर आलेली वेळ आहे. जुन्नर तालुका ही संघर्षाची भूमी आहे साहेब. काल पुणे नाशिक रेल्वेची नारेंगावला काल बैठक झाली. काल आमच्या एका पाहुण्यांचा अपघात झाला माळशेज घाटात. त्यांना घेऊन आम्ही काल रात्री पुण्याला गेलो, परंतु यायला उशीर झाला. त्याच्यामुळे मला बैठकीला उपस्थित नाही राहता आलं. परंतु चक्काजाम आंदोलन पण 9 तारखेला आहे. ते आंदोलन झाल्यावर आम्ही उपोषण स्थळी जाऊन त्या ठिकाणी बसणार आहे, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जुन्नरला. याचं कारण साहेब असं, ही जी जनसुनावणीची त्यांनी आयोजित केली, त्यांनी नोटीस पेपरद्वारे नोटीस आम्ही पाहिलं 21 तारखेला. आणि आज आपण पाहतोय की यांचे मनमानी कारभार. अदानी प्रकल्प, खरं तर मी मागाशी पण ग्रामसभेत सांगितलं की अदानी हा सरकारचा जावई आहे. आज त्यांनी अनेक ठिकाणी भारतामध्ये प्रकल्प केले. आज मागाशी यांनी जी भावना व्यक्त केली खासदार साहेबांची आणि आता आमदार साहेबांची, मला असं वाटतं खासदार साहेबांनी आणि आमदार साहेबांनी या सगळ्या जनतेच्या भावना ओळखून, आदिवासी बांधवांच्या भावना ओळखून त्यांनी पण त्या उपोषणात सहभागी झालं पाहिजे. ही माझी कळकळीची विनंती. एक कार्यकर्ता म्हणून असेल, जुन्नर तालुक्याचा नागरिक म्हणून असेल. मगाशी देवराम लांडे असं म्हणाले की तुम्ही खासदार कोल्हेंचं पण काम केलंय, विधानसभेला शरद दादांचं पण काम केलेलं आहे. त्या दोघांना या निमित्ताने काय सांगावं आणि ते लक्ष का देत नाहीत? साहेब, इथं प्रत्येक कार्यकर्ता आहे, प्रत्येक कार्यकर्त्याने कोणाचं काम केलेलंच आहे. परंतु मला असं वाटतं की ह्या जनतेच्या भावना त्यांनी ओळखल्या पाहिजे, त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. आणि जे आम्ही जो काय विडा उचलणार आहोत, आपण सगळेजण जो विडा उचलणार आहोत, त्या संघर्षामध्ये त्यांनी सामील झालं पाहिजे. मगाशी साहेब ह्या गोष्टीचा मी आवर्जून अजून एक उल्लेख राहिला की आपण पाहतो की अदानी प्रकल्प आज जुन्नर तालुक्याच्या बोकांडी येऊन बसतोय. हा अदानी प्रकल्प भोरांड्यापासून तर आडुशीपर्यंत त्या ठिकाणी हजारो हेक्टर जमीन त्या ठिकाणी आमच्या आदिवासी बांधवांची जाणार आहे. आणि आपण एका गोष्टीचं एक दुसरी गोष्ट आपण एका दुसरी बाजू अजून एक पाहू. अदानीचे मीटर स्मार्ट मीटर म्हणून आपल्या प्रत्येक घरोघरी बसवले जातात. ते बघा, तुम्ही ऑब्झर्व करा. हा लढा काय सोपा नाही. अदानीचे मीटर कंपल्सरी बसवले जातात. ते आज लोकांनी जरी विरोध केला तरी अदानीचे मीटर आपल्या प्रत्येक घरात येतोय. आणि जर लोकांनी लाईट बिल जर लोकांचं आमचं राहिलं तर त्या अदानीचा मीटरच्या द्वारे लाईट बंद. खासदार अमोल कोल्हे आणि विद्यमान आमदार शरददादा सोनवणे यांनी जर तुमच्या आंदोलनाला पाठिंबा दिला नाही तर तुमची भूमिका काय राहील? नाही साहेब, खरं तर या भावना आमच्या त्यांनी विद्यमान आमदार साहेब असतील, विद्यमान खासदार साहेब असतील, हे नक्कीच त्या ठिकाणी यांनी आदिवासी बांधवांच्या भावना ओळखल्या पाहिजे. मी एक निमित्त या ठिकाणी मी एक कार्यकर्ता आहे साहेब. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आदिवासी बांधव आजपर्यंत त्यांनी जो आपल्यासाठी जो लढा उभा केला, आज मला सांगा खासदार साहेब असो किंवा आमदार साहेब असो किंवा कुणी अन्य नेता पुढारी असो, हे मत मागायला आदिवासी भागात येत नाही का? आज मी मागाशी पण उल्लेख केला साहेब, या नाणेघाटात येणारा जो पर्यटक असतं, ह्या गावात येणारे जे लोक असतात, सर्वसामान्य लोक, पर्यटकाचं बाजूला ठेवा. परंतु आज आमच्या एखाद्या महिलेवर डिलिव्हरीची वेळ आली ना, तिने कसं जुन्नरला कसं जायचं हे तुम्हीच सांगायचं आहे. अशी रस्त्याची परिस्थिती. हे सरकार नेमकं आदिवासी बांधवांना गांभीर्याने घेणार आहे का नाही? आणि मगाशी मी जसा उल्लेख केला स्मार्ट मीटरचा, सगळ्या पत्रकार बांधवांनी आवर्जून आहे का, हे कंपल्सरी प्रत्येकाच्या घराघरात बसवले जातं. ते अदानी आपल्या घरापर्यंत आलं आहे. अदानी आपल्या घरापर्यंत आल्या. आज तो जुन्नर तालुक्यात आदिवासी बांधवांची जमीन अधिग्रहण येण्यासाठी त्यांनी फाना काढलेला आहे. हा फाना आपल्याला ठेचून काढायचा आहे. मगाशी देवराम मुद्दा असा आहे की ज्या लोकांना आपण मागच्या काही निवडणुकांमध्ये सहकार्य केलं, अगदी अमोल कोल्हे असतील किंवा शरददादा असतील किंवा राष्ट्रवादी असेल अजितदादांची, या सगळ्या पक्षाचे जे काही याच्यातले जे काही 3 प्रमुख पक्ष आहेत जे सत्तेमध्ये आहेत, नेमकं या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण पाहिलं तर या सगळ्या गोष्टींवरती प्रश्नचिन्ह उभं राहतं की हे जे काही सत्तेत सहभागी असणारे पक्ष आहेत, मग ते राष्ट्रवादी अजित पवार गट असो, अगदी सेना असो, काय सांगाल या ठिकाणी? नाही, खरं तर जे सत्तेत सहभागी असणारे पक्ष आहे, त्यांचे जे नेते असतील, पुढारी असतील, खरं तर ही सगळी राजकारणाची नंतर सगळ्या निवडणुका आपण पाहिलं. आजपर्यंत पक्ष फोडाफोडी सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. याच्या मला जास्त फलत जायचं नाही. परंतु आज जुन्नर तालुक्यापुढे जर महत्त्वाचा प्रश्न उभा राहिला अदानी प्रकल्पाचा, याच्या माध्यमातून आदिवासी बांधवांची जी शेकडो एकर जमीन जाणार आहे, यासाठी सगळ्यांनी सत्ता पक्ष निवडणुका सगळ्यांनी बाजूला ठेवल्या पाहिजे. सत्तेतल्या पुढाऱ्यांनी पण सहभागी झालं माझा पाहिजे. प्रश्न आहे की ह्या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये किंवा जे काही हा जो काही प्रकल्प आहे तो ज्यावेळेस त्या ठिकाणी आणला जात होता, या सगळ्या जे काही राजकीय पक्ष असेल, अगदी विरोधकसुद्धा, तर मग या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण पाहतो की नेमकं सत्तेत सामील असणारे जे काही पक्ष आहेत त्यांची भूमिका ही संशयास्पद वाटते. यांनी मग सत्तेतून बाहेर पडलं पाहिजे.
माझं एक म्हणणं आहे, आपण जर कळकळीने आदिवासी बांधवांसाठी जर उभं राहतोय, मला असं वाटतं आदिवासी बांधवांच्या पुढं हे पक्ष राजकारण हे दुय्यम आहे. आज आपल्या बांधवांनी या जमिनी राखल्या, आधी कष्टकरी समाज आहे, हा आपला वंचित समाज आहे आणि कसा या ठिकाणी जीवन जगतोय. यांच्या भावना ओळखल्या का नाही? मग या ताईने ग्रामसभेत तिच्या डोळ्यात पाणी आलं. कधी सरकार यांच्या भावना ओळखल्या? आज मला एक सांगा, आज देवराम लांडे साहेब त्यांनी जरी सत्तेच्या पक्षात जरी असले पण तो हा माणूस उभा राहिला, आदिवासी बांधवांसाठी उभा राहिला. माझं म्हणणं हेच आहे, आज तुम्ही सत्ता निवडणूक राजकारण कोणी पाहू नका. सगळ्यांनी या उद्याच्या आंदोलनात या संघर्षात सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे. आजनावळे ग्रामस्थांनी मग जी विशेष ग्रामसभा आयोजित केली, त्याच्यामध्ये एक कमिटी नेमली, 56 लोकांची काहीतरी कमिटी नेमली 17 ग्रामपंचायतीनुसार. संजयजी साबळे आजीजी यांनी जी माहिती दिली, आपण पाहतो की सगळे ग्रामपंचायत सगळी गावं असतील हे सगळे त्या लढ्यात उतरणार आहे. या लढ्यासोबत जुन्नर तालुक्यातील सगळ्या पुढाऱ्यांनी, सगळ्या जुन्नर तालुक्यातील सगळ्या ग्रामस्थांनी पण उपस्थित राहिलं पाहिजे, ही माझी कळकळीची विनंती. ताई, तुमची काय भूमिका? आमची अशी भूमिका आहे, सर्व नेत्यांनी पुढाऱ्यांनी सर्वांनी एकत्र येऊन म्हणजे सगळ्यांचं एकमत होऊन सर्वांनी सहकार्य करावं. ही आपली शिवजन्मभूमी, शिवरायांची शिवजन्मभूमी, सर्वांनी याचं एकमताने एकजुटीने पुढाकाराने हा निर्णय माघारी लावा. हा जो अदानी प्रोजेक्ट आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये जो आलेले हा माघारी पाठवावा एवढी कळकळी. सध्या या भागातल्या काय व्यथा आहेत? आमच्या येथा अशा आहेत की आमच्या इकडे दळणवळणाची सुद्धा सुविधा नाही. आम्हाला 5-5 किलोमीटर चालत यावं लागते गाडगाच्या स्टॉपपर्यंत. आमच्याकडे दळणवळणाची तर सुविधा नाही, रस्त्याची सुविधा नाही, कोणत्याच सुविधा नाही. आणि हे आतापर्यंत आमदार असतील साहेब, खासदार साहेब असतील, यांनी आतापर्यंत आमच्याकडे लक्ष दिलं नाही या सरकारने. जिल्हा परिषद सदस्यांनी लक्ष दिलं का? त्यांनी पण नाही लक्ष दिलं. नाही दिलं. नाही. सुरेश भाऊ काय आहे? साहेब, खरं तर या जनभावना सगळ्यांनी ओळखून घ्याव्या. मी मग त्याचा उल्लेख केला की अदानी प्रकल्पासाठी आज जनसुनावणी जी होणार आहे, मला असं वाटतं ही जनतेचं मत, ही जनभावना आहे. मग जनभावना जर अदानी प्रकल्पाला जर विरोध असेल मग जनसुनावणीची गरजच काय? साहेब, तुम्ही जनसुनावणी आज पोलिसाचा त्या ठिकाणी बळाचा वापर करून, प्रशासकीय बळाचा वापर करून करणार जर असेल तर तो आम्हाला मान्य नाही.